नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुडको सायन्स रुपीज 1.5 lakh crore MOU with MMRDA for डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स इन मुंबई. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. चला बघूया हा MOU यांनी कशासाठी साईन केला आहे. तर मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत MMRDAच्या अंडर येणाऱ्या व्हेरियस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससाठी हुडको नेक्स्ट 5 इयरमध्ये 1.5 lakh कोटी रुपये प्रोव्हाइड करणार आहे. चला आता बोलूया पिरॅमल एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पिरॅमल कॅपिटल गेट्स RBI नोड टू ऑपरेट ॲज NBFC ICC. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पिरॅमल एंटरप्राइजेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी पिरॅमल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला NBFC ICC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी म्हणून कामकाज करण्यासाठी RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी मिळाली आहे. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी MAHAPREIT फॉर्म जॉईंट व्हेंचर टू डेव्हलप 10 GW रिन्युएबल एनर्जी पार्क्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि MAHAPREIT म्हणजे महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड यांनी दोघां मिळून एक जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे NTPC MAHAPREIT ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केली आहे, तर अक्रॉस इंडिया रिन्युएबल एनर्जी पार्क्स डेव्हलप, ऑपरेट आणि मेंटेन करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही जी जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 74% हिस्सेदारी आहे NGEL म्हणजे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडची आणि उरलेली 26% हिस्सेदारी आहे MAHAPREITची. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टुनवाल ई मोटर्स पार्टनर्स विथ बजाज फायनान्स फॉर कस्टमर लोन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टुनवाल ई मोटर्स लिमिटेडने बजाज फायनान्स लिमिटेडसोबत स्टँडर्ड मर्चंट ॲग्रीमेंट साईन केला. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटच्या अंतर्गत बजाज फायनान्स लिमिटेड टुनवाल ई मोटर्स लिमिटेडच्या कस्टमर्सला इलेक्ट्रिक टू व्हीलर परचेस करण्यासाठी ॲफोर्डेबल लोन प्रोव्हाइड करेल. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स बिगन्स ऑपरेशन्स ॲट कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियाची
लार्जेस्ट प्रायव्हेट पोर्ट ऑपरेटर कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने कोलंबोच्या पोर्टवर असलेल्या कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनलवर आपले कामकाज सुरू केले. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर टू इन्स्टॉल 100 मेगावॅट बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम इन मुंबई टू बूस्ट ग्रीड रेझिलियन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या नेक्स्ट 2 इयरमध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या 10 लोकेशन्सवर 100 मेगावॅट बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम इन्स्टॉल करण्याच्या प्लॅनला महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनकडून मंजुरी मिळाली आहे. चला आता अशा कंपनीबद्दल बोलूया जी कंपनी 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मध्ये ॲड झाली आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड शेअर टॉप निफ्टी गेनर ऑन फोरेज इनटू लोन्स अगेन्स्ट सिक्युरिटीज. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज या बिझनेसमध्ये फोरे म्हणजे एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, यामुळे आता जिओ फायनान्स ॲपच्या कस्टमर्सला आपल्या शेअर आणि म्युच्युअल फंड्सच्या इन्व्हेस्टमेंट्सचा फायदा घेऊन फक्त 10 मिनिटांमध्ये 1 कोटीपर्यंतचा लोन मिळू शकतो. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, तामिळनाडू अँड डिक्सॉन टेक्नॉलॉजी साइन MOU फॉर ₹1000 करोड लॅपटॉप मॅन्युफॅक्चरिंग युनिट. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि तामिळनाडू गव्हर्नमेंटने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड 1000 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट सोबत तामिळनाडूमध्ये लॅपटॉप मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करणार आहे. आणि मित्रांनो, यामुळे 5000 जॉबसुद्धा क्रिएट होऊ शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.